पूसद विधानसभा क्षेत्र के 10 गांव की टांडा बस्तियों में बनेगी बड़ी लाइब्रेरी। राज्य मंत्री इंद्रनील नाइक की मदद से 2.5 करोड़ रुपए का फंड हुआ मंजूर। पूसद विधानसभा क्षेत्र के टांडा के लोगों के एजुकेशनल डेवलपमेंट के लिए एक जरूरी कदम उठाते हुए राज्य मंत्री इंद्रनील नाइक की मदद से 10 गांव की टांडा बस्तियों में मॉडर्न लाइब्रेरी बनाने का फैसला किया। इस काम के लिए कुल 2,50 करोड़ रुपए मंजूर किए। इस स्कीम के तहत हर लाइब्रेरी बनाने के लिए 25 लाख रुपए का फंड मंजूर किया गया है। इससे पुसद विधानसभा क्षेत्र के 10 गांव की टांडा बस्तियों में जल्द ही बड़ी लाइब्रेरी बनाई जाएगी। बताया जा रहा है कि एडमिनिस्ट्रेटिव मंजूरी का प्रोसेस पूरा ही है, ये काम शुरू हो जाएगा। पुसद विधानसभा क्षेत्र बंजारा समुदाय का बाहुल्य है और इस समुदाय की बड़ी संख्या है। बंजारा समुदाय को पिछले 70 सालों से नाइक परिवार लीड कर रहा है। राज्य मंत्री इंद्रनील नाइक ने इस फंड को मंजूरी देने के लिए खास पहल की है ताकि समुदाय के छात्र हायर एजुकेशन और कॉम्पिटिटिव एग्जाम में सफल हो सके। बंजारा समुदाय के कई परिवारों की आर्थिक हालत खराब होने की वजह से अक्सर छात्रों के लिए कॉम्पिटिटिव एग्जाम की तैयारी के लिए बड़े शहरों में जाकर पढ़ाई करना मुमकिन नहीं होता। इस समस्या को ध्यान में रखते हुए पढ़ाई के लिए सही माहौल देने के मकसद से गांव लेवल पर लाइब्रेरी बनाई जा रही है। ये लाइब्रेरी इलाके के छात्रों को पढ़ाई के लिए जरूरी सुविधाएं देगी और कॉम्पिटिटिव एग्जाम की तैयारी के लिए सही माहौल बनाया जाएगा। इसके नतीजे में छात्रों को अपने गाँव में रहकर अपने बड़े सपने पूरे करने का मौका मिलेगा। इसी बीच बंजारा समुदाय के छात्रों की पढ़ाई लिखाई में तरक्की के लिए की गई इस पहल के लिए समुदाय राज्य मंत्री इंद्रनील नाइक और नाइक परिवार का शुक्रिया अदा कर रहा है। उम्मीद है कि आने वाले दिनों में ग्रामीण इलाकों के कई छात्र इन लाइब्रेरी के जरिए कॉम्पिटिटिव एग्जाम में सफलता हासिल करेंगे। नाइक परिवार टांडिया लोगों के एजुकेशनल और फिजिकल डेवलपमेंट के लिए कमिटेड है और आने वाले समय में पुसद चुनाव क्षेत्र के सभी गांवों में लाइब्रेरी बनाने का सपना देखता है। राज्य मंत्री इंद्रनील नाइक, यवतमाळ ब्युरो चीफ, शेख महबूब। प्रत्यक्षात 5 ते 6 महिन्यानंतर आपल्याला काम तिथे चालू होईल या संदर्भात। धन्यवाद। प्रश्नोत्तराचा तास संपला। नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या अपूर्ण अवस्थेतल्या त्या केव्हा पूर्ण होणार? मंत्री महोदय। सभापती महोदय, 93 अन्वय सूचना आणि सन्माननीय सदस्य मिलिंदजी नार्वेकर साहेब यांनी मांडलेला प्रश्न खरं म्हणजे आपल्याला माहिती तर असेलच ह्या मुंबई गोवा महामार्गासंदर्भात की हे टोटल 12 फेजमध्ये होतोय आणि ते पॅकेजनुसार ते कामं होतात आणि आपल्याला जर बघितलं तर द नॅशनल हायवे फी डिटर्मिनेशन ऑफ रेट्स अँड कलेक्शन रूल 2008 मधील तरतुदीनुसार महामार्गाच्या एखाद्या भागाचे काम पूर्ण झाल्यानंतर पथकर आकारण्यात येतो। हा पॉलिसी मॅटर आहे सभापती महोदय। तरी मी आपल्याला थोडंसं अधिकची माहिती या रस्त्या संदर्भात आजची काय परिस्थिती आहे ती देतो। एक 0 पासून 42 आणि 42 पासून 84 हा पहिले जे 2 फेज आहेत हे नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांच्याकडे आहे आणि आपण उल्लेख केलं खारपाड आणि नदवाली। तर खारपाडमध्ये हे सत्य आहे की तिथलं नोटिफिकेशन हा टोल बूथ संदर्भात 2022 साली निघालेला आहे। तिथे टोल बूथ उभे केलेले आहेत आणि टोटल 8 टोल बूथ तिथे होणार आहे पूर्ण, म्हणजे जे PWDचे रोड असतील किंवा कारण की नंतर सर्व NHAI कडेच जाणार आहे पूर्ण रस्ता, तो त्यांच्या अखत्यारीतच जाणार आहे। तर टोल बसवण्याची प्रणाली किंवा त्यांचं जे म्हणजे त्याचे आदेश जे आहेत ते NHAIच देतो खरं म्हणजे। तर जो पहिला KT एजन्सी म्हणून आहे त्यांना हा कॉन्ट्रॅक्ट मिळालेला आहे आणि 2022 साली तिथे त्यांना हा टोल बसवण्याचा कॉन्ट्रॅक्ट मिळालेला आहे। खारपाड हा टोल बूथ चालू होणार आहे हे सत्य आहे, पण जो समोरचे जे टोल बूथ आहेत जे PWD जो रोड करतोय तो म्हणजे इंदापूर ते झारप असे हा 342 किलोमीटर आहे। त्यातलं 338 किलोमीटर एवढं रस्ता हा पूर्ण झालेला आहे। याच्यात आता 10 पॅकेज आहे टोटल। त्याच्यात ब्रिजचे कामं सर्वच पेंडिंग आहेत। त्यातले खड्डे आहेत, त्यातले 6 टोल बूथ समोर होणार आहेत। त्यातलं एक चांदव, बोरज, खेरशेड आणि निवाली या 4 जागेवरची आतापर्यंत कुठलंही नोटिफिकेशन काढलेलं नाही आपण आणि तो रस्ता पूर्ण झाल्यानंतरच त्याचं नोटिफिकेशन काढणार आहे आपण। पण स्ट्रक्चर आपल्याला उभं दिसते तिथे हे सत्य आहे की आपण स्ट्रक्चर उभे केलेले आहेत तिथे। त्यापैकी
हितवले आणि ओसरगाव इथेच टोल बूथ सुरू झालं होतं आणि मागच्या तत्कालीन मंत्र्यांच्या आदेशानुसार मग तो नंतर टोल बूथ बंद करण्यात आलेला आहे. पण हा पॉलिसी मॅटर असल्यामुळे माझी एक आपल्याला विनंती आहे की मी मंत्री म्हणून या सभागृहात एवढं सांगू शकतो की जुनं रिव्ह्यू करू, जुन्या मंत्र्यांचे काय आदेश होते, आणि समोरचं जर एखादा आपल्याला मला स्वतः जाऊन जर पाहता आलं तर मी एखादा तिथे पॅकेज जाऊन बघतो आणि त्याच्यात एक मीटिंग घेऊन, कारण की नॅशनल हायवेची पॉलिसी असल्यामुळे आपल्याला त्याच्यात काही थोडंफार विलंब करता येईल का. आता इंदापूर मानगाव इथलं बायपास जो आहे हा मे 2027 अखेर संपणार आहे. बाकी जे 10 पॅकेजेस आपण भेट देणारच आहे सदरील रस्त्याला, जे मिलिंद नार्वेकर सांगतायत त्या ठिकाणी. फक्त त्यांचं म्हणणं असं आहे की रस्ता अपूर्ण असताना टोल का सुरू झालाय, टोल लावणं याच्याबद्दल साहेब पॅकेज प्रमाणे ते प्रत्यक्ष भेटीत चौकशी नाही, करा. सुरू फक्त केलेलं टोल नाही बाबत आजपर्यंत. बोला आपण. टोल सुरू केलेले नाही, एक टोल सुरू होणार आहे, मी एवढं आपल्याला माहिती दिली आहे. अद्यापि टोल सुरू झालेला नाही. आता आपण प्रत्यक्ष भेट द्यायचं आपण जाहीर केलेले भेट द्या. जे चालेल. त्यानंतर